सांगितल्यामुळे आम्हालाही बोलायला जागा नाही, आम्ही म्हणणार बी नाहीत. आणि विखे पाटलांनी बी त्यावेळी सांगितलं की हे आम्ही ह्या चर्चा संपले ना 22 पासून सुरू करतोय. आता आपला तिसरा मुद्दा राहिला महत्वाचा, हे झाले 2 गॅजेटचं. हैदराबादच्या गॅजेटची एसओपी काढली, खाली कोणाकडेच नाहीये. आहे का आता प्रमाणपत्र गॅजेटनुसार देत आहे का तुम्ही? आता म्हणतोय मी बळच हे बसले म्हणून हा लहान आहे म्हणायचं. नाही सर, याच्यानंतर आपल्या याच्यानंतर आज आहेत का म्हणतोय, नाही देत. आज सुरू आहेत का प्रमाणपत्र देतो सर गॅजेट प्रमाण? हो सर. आणि मग भांबेरीची कम रोखून धरली सर? 28 प्रमाणपत्र आपण दिले. ते नका सांगू मला. आता इथं सूक्ष्म मोक्ष तुम्ही नाही म्हणायला पाहिजे होतं, कारण एसओपीच आली नाही आणखी. एसओपी काल मागितले. हो काल पण मी मागितले ना, दिली म्हणाले. ठीक आहे, 3 तारखेलाच काढली सर. 3 तारखेला मग हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू झाले. हो सर. मग भांबेरीची कम नाही दिली? भांबेरी सर तालुका आंबड विचारा त्यांना कम नाही दिली. सर आंबडचं एक पण पेंडिंग नाही. आताच एसडीओ होते माझ्यासोबत. अरे मी म्हणतो भांबेरीचं आहे का कोणी? काल दादांनी पण ते दोन्ही काल भांबेरीचे लोक आलते माझ्याकडे. ते बघा मी कमून सांगतोय, खरं खोटं तुमच्यावर नाही करायचं. तुम्ही आले म्हणून दबाव टाकणार मी तसल्यातला राहिला असेल तर तात्काळ करू. असेल तर सर आजच, म्हणजे मी आता त्यांचं म्हणणं आहे आणखीन एसओपी आम्हाला आली नाही. इश्यू झाले. एसओपी 3 तारखेला संभाजीनगरला काल आपण फोन करून मग अर्ज सुरू करायचे का? हो सर बिलकुल. आतापर्यंत 628 अर्ज आले. नाही, राज्यात सांगायचं का मग आम्ही ते अर्ज व्हायरल करायचा का? बिलकुल हे अर्ज व्हायरल करायचा का? 100% 100% सर. ही आपण संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयानेच एसओपी तयार केली आपल्याला होती कळलं पाहिजे कुठे अडतं. आणि शासनाकडून मंजुरी घेऊन आपण ती पाठवली सर सगळे. आपल्याला कळलं पाहिजे उलट. नाही म्हणूनच मी काल त्यांना काय पहिला प्रश्न विचारला, तुम्ही 1 तारीख ते 20 तारीख 18 तारीख किती दिले ते सांगा. मग त्यांनी सांगितलं 628 अर्ज आले, 400 काहीतरी 478 दिले, 134 बाकी आहेत. 134 का बाकी आहेत तर ते म्हणाले त्याचं प्रोसेस चालू. मराठा समाजाला राज्यभरात मराठवाड्यातल्या सांगतो, सरकारनं नवीन एसओपी नुसार हे अर्ज बनवला. या अर्जानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांनी उद्यापासून अर्ज हैदराबाद गॅजेटच्या निर्णयानुसार द्यायला सुरुवात करा. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्या भावकीत निघलेल्या आडनावाच्या नोंदी असल्या, मराठवाड्यात माणसं इकडे तिकडे गेलेले आहेत बरं का राहायला. ते चालू हा. म्हणजे ते कुणी धाराशिवला राहायला गेलाय तर धाराशिवचा संभाजीनगरला गेला, लातूरला गेलाय, शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आहे. हा. तर मराठवाड्यातल्या आडनावाचे जिथं असतील त्यांना आता द्या. उदाहरणार्थ एखादा जगताप आहे, तो जगताप आता धाराशिवला आहे पण तो आता राहायला गेलाय संभाजीनगरला उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं. कुणी संभाजीनगरचा आहे तो पुण्याला गेलाय, कुणी संभाजीनगरचा नांदेडला गेलाय, हिंगोली परभणीत गेलाय, लातूरला गेलाय, बीडला गेलाय, जालन्यात गेलाय. तर मराठवाड्यातले माझ्या सगळ्या बांधवांना मला सांगणं, मी लाडसाहेबांसमोर सांगतोय, त्यांनी सांगितलं अर्ज करायचं. मी त्यांना विचारल्याशिवाय करायला सांगणार नव्हतो. मी मराठा समाजाला सांगितलं होतं, पण आज जाहीरपणाने सांगतो, आपण हे आम्ही सुद्धा आपल्या सोशल मीडियावरती सगळे व्हायरल करणार आहेत. यानुसार अर्ज करायला सुरुवात करा. आणि ज्यांच्याकडे नोंदी नसतील त्यांनी शपथपत्र पण याच्यात दिलंय, हे शपथपत्र घेऊन त्या आधारे अर्ज करा. मग तिथून पुढे सांगूयात आपण सुद्धा की निघाले नाहीत म्हणून. आधीच आपण पण म्हणू शकत नाहीत की हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र निघाले नाही असं म्हणू शकत नाही. हे मराठा समाजाने समजून घ्यावं. ही सुरुवात उद्यापासून आता करा. म्हणजे हा प्रश्न आता हैदराबादचा मार्गी लागलाय. याचा अर्थ असाच आहे, आता एसओपी नुसार आणि अर्जानुसार तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्यायला म्हणजे हा विषय मार्गी लागला. आता विषय 17 संस्थांचा चालला होता आपला, तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही ते मागून घेतलंय आणि अभ्यासाला चालवलंय. कोल्हापूरचं आपल्याकडनं आज मी घेऊन जाणार. ठीक, कोल्हापूरचं पण ते मार्गी लागतंय. आपण जे छत्रपतींकडनं जे घेतलं हा. त्याचं मला कागदपत्र तुम्ही दिले, मग मी ते 23च्या बैठकीत ठेवतो. म्हणजे आज 3 विषय मार्गी लागले असं मी समजतो. आज पहिला म्हणजे सरकारनं आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटलांनी आणि मध्यस्थी लाडभवनी केली. मला वाटतं ही गोड जे म्हणलं जातं ना, ही गोड शेवटपर्यंत जावा. त्रास होणार आहे हे पण लक्षात असू द्या, त्रास होणार आहे. तुमचं ते क्षेत्र वेगळं होतं, हे क्षेत्र वेगळं आहे, पण एक मन आहे पूर्वीची. बिनकामाच्या लोकात वेळ बर्बाद करायचा नाही अशी एक श्रीमंतात मन आहे. आपल्या आपल्या लेवलच्या लोकात आपण वेळ द्यायचा, वेळ बर्बाद नाही करायचा.
आणि मी नेमकं त्याच्या उलट करतोय. मी गरीब लोकात टाइम देतो, तिथं वेळ बर्बाद करतो, कारण मोठा करणाराच ते आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्याला. ती मन तुम्हाला मोडायची. आपण म्हणतो ना, तुम्हालाही कोणी म्हणत असतं काय पळवतो रे, त्यांच्यात कुठे टाइम वेस्ट करतो रे, म्हणजे एक चर्चा असते ती. पण खरे हेच देव असते गरीब, यांच्यात जितकं जातो ना लगेच ह्याच लोकात खरं देव पण असतं गरीबात. त्याच्यामुळं तुम्हाला हे आता लय त्रास होणार आहे, मध्यस्थीचा त्रास एवढा होणार आहे तुम्हाला. नाही झाला फुकट निवडून आलात तुम्ही, ही खूप त्रास होणार आहे. ते एकदाच मध्ये पडले होते म्हणून म्हणतो, ते दुसऱ्या बार म्हणले मला नको रो, ते तुम्ही ते तुमचं लफड. कारण हे लय यातना आहेत, ह्या लय यातना आहेत. ह्या जर भोगल्या ना, कुठलची कुठं जाता तुम्ही सुद्धा. हो, माझं एकच म्हणणं आहे यामध्ये, या गरीबाला देव मानूनच मी इकडे आलो, म्हणून आपल्या आपण समाजालाच मानून आलो, आणि त्यासाठी माझा अतोनात प्रयत्न आहे, आणि माझ्या प्रयत्नात मी कुठे कमी पडलो नाही हे दादा देखील मान्य करतात. 3 विषय झाले. तर पहिला की ओबीसीच्या सवलती सरकारनं दिल्यात, त्यात त्यांनी सांगितलं आम्ही फीस भरल्या तरी वापस देऊ, आणि सोयी सुविधा 23 तारखेपर्यंत सुरू होत्या. म्हणजे एक विषय क्लिअर मार्किंग निघाला. आपला सगळ्यात महत्वाचा होता हैदराबाद गॅजेटचा, कारण गॅजेटच्या संख्येनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. त्यात त्यांनी सांगितलं उद्यापासून अर्ज करा, कुठेही रोखले जाणार नाहीत. माझं लाडभाऊ तुम्हाला सांगणं आहे, मी आता हे शेवटचा शब्द बोलतोय, म्हणजे या विषयात फक्त मला संख्येनुसार, हैदराबाद गॅजेटच्या संख्येनुसार मराठवाड्यात प्रमाणपत्र पाहिजे. तुम्ही तर ते दिले नाही तर 29 ऑगस्टला 3 वर्षे आंदोलनाला पूर्ण होतं. एवढी मोठी लढाई दीर्घकाळ कधीच राज्यात आणि देशात चाललेली नाहीये. मला 29 ऑगस्टच्या आत काहीच राहिलेलं नाही पाहिजे राज्यातले. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, तुम्हाला बोलून घेऊन असं बोलायला नाही लागलो मी. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, त्याच्या व्हॅलिडिटी आहे 29 ऑगस्टच्या आत काही राहिलं नाही पाहिजे, कारण आमचा हक्काच आहे. आम्हाला पेरू द्या आमचा रान, आम्हाला तळतळू नका, आमचा आता संयम बी ढळून देऊ नका, काहीच नका. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतोय. 29 ऑगस्ट शब्द वापरला मी, लहानसहान नाहीये दिवस, कारण जून, जुलै आणि ऑगस्ट 29 म्हणल्यावर 3 महिने आहेत. याच्या आत मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, आत म्हणतोय प्रमाणपत्र, त्याच्या व्हॅलिडिटी पाहिजेत. हैदराबाद गॅजेटनुसार ज्या गॅजेटमध्ये संख्या आहेत त्या संख्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात काय संख्या आहे ते तुम्ही ठरवा. आता मी सांगून दमून गेलो. आता हे तुम्हाला फक्त घरचा म्हणून सांगायला लागलो मी आता, की त्यानुसार मला जिल्ह्यात जेवढे तेवढे प्रमाणपत्र द्यायचे सांगा. सातारा संस्थांचा JR काढा लोक. हे 2-3 विषय जे आहेत आणि केसेसचे, हे जर झाले नाही तर मी शेवटचं आमरण उपोषण करणार 29 ऑगस्टला. माझा नाविलाज